हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे आहे आमचं लग्नाचं घर. हे आहे माझ्या आईची सख्खी मोठी आई. मोठी आई म्हणजेच आईची बहीण, तिच्या आईची बहीण आणि आता तिच्या आईच्या बहिणीचा मुलगा, त्यांच्या मुलींचे लग्न आहेत. सरळ सरळ सांगायचं झालं तर माझ्या मामाच्या घरी लग्न आहे. चुलत मामाच्या घरी लग्न होतं आणि हे त्यांचं खूप सुंदर असं गाव आहे. ह्या गावाची एक खासियत आहे, या गावात एकही मच्छर नाही. खरंच सांगते, कारण की मी 5 दिवस राहिले या गावामध्ये आणि मी आत्ता नंतर व्हिडिओ एडिट करून टाकते. तर तुम्हाला मी अनुभव सांगते या गावाचं. इतकं गाव स्वच्छ आहे की खरंच आम्ही बिना फॅनचं झोपत होतो टेरेसवर, आणि ते सुद्धा गरमीमध्ये बिना फॅनचं आम्ही टेरेसवर झोपत होतो. इतकी सुंदर हवा आणि त्यात मच्छर एकसुद्धा नाही. इतकं सुंदर हे गाव आहे, इतकं निर्मळ गाव आहे, स्वच्छ गाव आहे. तुम्ही गल्ल्या गल्ल्यात व्हिडिओमधनं जर बघत असाल तर तुम्ही, खूप सुंदर असं छोटंसं गाव आहे आणि जंगलामध्ये वसलेलं गाव आहे. म्हणजे इथं जंगलच असतं. तुम्ही चंद्रपूर म्हटलं तर जंगल एरियाच आहे सगळा, आणि ह्या जंगलामध्ये छोटे छोटे हे गाव वसलेले आहेत आणि खूप छान असं गाव आहे. प्रत्येक गावाला एक तळा म्हणजे कपडे धुवायचा तलाव म्हणतात आपल्या इकडे. तर प्रत्येकाकडे तलाव, नहर असं सगळं आहे आणि खूप डेव्हलप झालेलं छान असं सुंदर गाव आहे. तर मस्तपैकी आम्ही टेरेसवरती आलो आणि नंतर आम्हाला कामाला लावलं यांनी. तर लग्नाच्या अगोदरच आम्ही घरी आलो होतो, म्हणजे लग्नाच्या एका दिवसा अगोदर, म्हणजे हळदीच्या मेहंदीच्या एका दिवसा अगोदरच आम्ही आलो. म्हणजे लग्नाला 2 दिवस असताना आम्ही ह्यांच्या घरी आलो. तर आम्हाला बघा यांनी कामाला लावलं. आम्हाला ह्यांनी लग्नाचे लाडू वळायला सांगितले आणि लाडू वळायला आम्ही बसलो. पाहुण्यांची ये जा चालूच होती, कारण की एक 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 पाहुणे यायला लागले होते हळूहळू. म्हणजे सुरुवातच झाली होती आणि आम्ही स्टार्टिंगला सकाळी आलो, त्याच्यामुळे आम्हाला करमत नव्हतं. पण जसं जसं वेळ निघत गेला तसे तसे लोक यायला लागले आणि आम्हाला करमायला पण लागलं. आणि तुम्ही बघत असाल की माझा हा पिंटुकला छोट्या छोट्या हाताने छोटे छोटे लाडू वळत आहे. नंतर ह्याचे लाडू बायकांनी फोडून टाकले. म्हणे एवढेसे छोटे छोटे लाडू आम्ही जर पंक्तीला वाढले तर आम्हाला कंजूस आहे असे म्हणतील, म्हणून ह्याचे लाडू बिचाऱ्याचे फोडून टाकले आणि मोठी लाडू वळले. तर असो, बिचाऱ्याची मेहनत तर होतीच, याची दखल त्यांनी घेतली नाही. इट्स ओके. त्याच्या लग्नातले लाडू आपण त्याला वळायला लावू. हां. तर मस्तपैकी आम्ही बुंदीचे लाडू वगैरे वळले आणि वळता वळता एक दोन पोटात सुद्धा गेले. तर खूप, आणि हे बुंदीचे लाडू माहिती आहे का, मी पहिल्यांदाच एवढे गरम गरम खाल्ले. ह्याच्या अगोदर मी कधीच बुंदीचे लाडू एवढे गरम गरम खाल्ले नाही. तर मस्तपैकी मावश्या, आज्या, काका सगळ्या बसून आम्ही मस्तपैकी लाडू वळले लग्नाचे. तर आता अशाच प्रकारे तुम्हाला लग्नाचे एक छोटे छोटे व्हिडिओ येत राहणार आहेत. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर आले असतील आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वर क्लिक करा, म्हणजे माझे जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, कारण की तुम्ही जर, बाय बाय.